गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इसापूर गावात पत्नीनेच आपल्या पतीची गळा आवळून हत्या केल्याने खळबळ उडाली असून मृतकामध्ये 42 वर्षीय मेघश्याम भावे याचा समावेश आहे, तर 38 वर्षीय पत्नी वैशाली भावे हिला पोलिसांनी चौकशी करता ताब्यात घेतले आहे। 11 जूनच्या रात्री जेवण करून भावे कुटुंबीय झोपी गेले असता पती झोपेत असताना पत्नी वैशाली हिने मेघश्यामचा गळा आवळून हत्या केली, तर सकाळ होऊन सुद्धा मुलगा उठला नसल्याने वडील कुंडलिक भावे यांनी मेघश्यामला हाक दिली असता मुलाने प्रतिसाद न दिल्याने वडिलांनी मुलाच्या पायाला स्पर्श करून उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगा मेघश्यामच्या शरीर त्यांच्या हाताला थंड लागल्याने मुलगा मरण पावल्याचे त्यांच्या निदर्शनात आले। मुलगा मेघश्यामचा आकस्मिक मृत्यू झाला समजून त्यांच्या अंत्यविधीकरिता तयारी करण्यात आली असून संपूर्ण नातेवाईक दुपारी घरी आल्यावर अंत्यविधीसाठी रीतिरिवाजाप्रमाणे मेघश्यामची आंघोळ करण्यात आली। त्यावेळी मेघश्यामच्या गळ्यावर दोरीने गळा आवळून हत्या केल्याचा खुणा आढळून आल्या। ही बाब आई वडील आणि नातेवाईकांच्या लक्षात येताच मेघश्यामचा आकस्मिक मृत्यू झाला नसून त्याची हत्या करण्यात आली याबाबतची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना देण्यात आली असता अर्जुनी मोरगाव पोलिसांनी कसलाही विलंब न करता तत्काळ इसापूर गाठ्यात मेघश्यामचे घर गाठून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनाकरिता अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले, तर संशयावरून पत्नी वैशालीला ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केली असता मेघश्यामचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली वैशालीने दिली। तर या हत्येमागचे नेमकं कारण काय याचा शोध अर्जुनी मोरगाव पोलीस घेत असून पत्नी वैशाली भावे हिच्या विरोधात पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। तर ही हत्या पत्नीच्या अनैतिक संबंधांना बाधा ठरत असल्याने केली असल्याचे बोलले जात आहे।